नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. अर्जुन उवाच. ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. अर्जुनाने हा जो प्रश्न विचारलेला आहे तो आधीच्या अध्यायाच्या शेवटच्या भगवंताच्या सांगण्यावर आधारित आहे. भगवंताने असं सांगितलं आहे की आसुरी योनी जर आपल्याला प्राप्त नको असेल, म्हणजे आसुरी योनीतून जर मुक्त व्हायचं असेल तर कामक्रोध लोभ ही 3 द्वार आहेत ती बंद करून टाकली पाहिजे. ती बंद केल्यानंतर आपण कार्य काय आणि अकार्य काय याचा निश्चय केला पाहिजे, नीट विचार केला पाहिजे, म्हणजे कार्य व्यवस्थित. आणि हे एकदा निर्णय घेतल्यानंतर मग ते कर्म करण्याकरता शास्त्राचं विधान काय आहे, शास्त्राने कोणतं नियम सांगितले आहेत ते जाणून, ज्ञात्वा म्हणजे जाणून मग आपण कर्म केलं पाहिजे. आता हे जे कर्म करण्याचे विशेष भाग भगवंताने सांगितलेले त्याच्यावरतीही अर्जुनाची शंका आहे की काही जण काय करतात. भगवंताने सांगितले की शास्त्र जाणून कर्म करायचं. आता पहिला गट असा असतो की ते शास्त्र जाणून श्रद्धापूर्वक कर्म करतात. दुसरा गट असा असतो की जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत ते शास्त्र डावलूनच टाकतात, शास्त्राचा विचारच करत नाही. शास्त्र कोणी सांगायला गेलं तर त्यांची निंदा करतात, चेष्टा करतात आणि केवळ कामावरती, इच्छेवरती किंवा लोभावरती आधारित असं कर्म करतात. आणि तिसरा गट असा असतो की त्यांना शास्त्राबद्दल आदर आहे पण शास्त्राची त्यांना पुरेशी माहिती नसते. शास्त्राच्या विधानामध्ये काय सांगितलं आहे, सामग्री कोणती पाहिजे, कशा पद्धतीने कर्म करायचं, पूजेचं साहित्य, त्याची मांडणी वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत कर्मासंबंधीच्या त्याच्याबद्दल आदर असतो पण त्यांना अज्ञान असतं. मग आता अशा प्रकारे जेव्हा वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे कर्म करतात तेव्हा अर्जुनाचा असा प्रश्न आहे की यजन्ते श्रद्धयान्विताः, श्रद्धेने युक्त आहेत लोक आणि ते यजन्ते म्हणजे यज्ञ करतायत, परंतु त्यांच्यातनं उणीव काय होतीये की शास्त्र विधी उत्सृज्य, शास्त्रात सांगितलेले जे विधी आहेत, नियम आहेत, पद्धती आहेत तर ते ज्या पद्धती आहेत त्या उत्सृज्य म्हणजे त्यांचं ते नियमाचं पालन करू शकत नाही. आता हे पालन न करण्यामध्ये अडचण काय असते की ते आसुरी प्रवृत्तीप्रमाणे मुद्दामून टाळत नाही आहे पण त्यांना त्याचं अज्ञानच आहे. आणि आपले जे गुरु किंवा आपण ज्यांना श्रद्धायुक्त मानतो, आदरणीय आहे, ते ज्या मार्गाने गेले तसं आपण करायचं, एवढी फक्त श्रद्धा त्यांच्यामध्ये असते. तर अशा प्रकारे शास्त्रविधीचं पालन केलं जात नाही आहे पण श्रद्धेने युक्त असं कर्म करताय. त्यांची निष्ठा कोणत्या प्रकारची मानायची, म्हणजे त्यांची काम करण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती कोणत्या प्रकारची मानायची, ती सत्व, रज का तम मानायची. तेषां निष्ठा तू का कृष्ण, का म्हणजे कोणती, सत्वम आहो रजस्तम, आहो म्हणजे आह, म्हणजे तुम्ही सांगा की त्याची निष्ठा, कर्माप्रती असणारी निष्ठा ही कोणत्या प्रकारची आहे. आता भगवंत त्यांचं उत्तर देत आहेत. श्री भगवान उवाच. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताम शृणु. आता नुसत्या श्रद्धेने काम करून तर चालत नाही, नुसत्या श्रद्धेने काही मोक्षप्राप्ती होणार नाही. तर ते कर्म तुम्ही श्रद्धेने केलं तरी ती श्रद्धा जी आहे ती कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे ते कर्म करताना तुमची वृत्ती काय आहे, प्रवृत्ती काय आहे, कोणती प्रेरणा ते काम करायला तुम्हाला प्रवृत्त करते, ती त्याच्या मागची प्रेरणा महत्त्वाची आहे. म्हणून भगवंत सांगताय की त्रिविधा भवती श्रद्धा. विधा म्हणजे प्रकार आणि त्रि म्हणजे 3. श्रद्धा 3 प्रकारची असते. देहिना म्हणजे देह ज्यांनी धारण केलेला आहे त्यांच्यामध्ये ही 3 प्रकारची श्रद्धा. स्वभाव ज्या म्हणजे उत्पन्न झालेली, आणि स्वभाव ज्या म्हणजे त्यांच्या निर्मितीबरोबर किंवा त्यांच्या उत्पत्तीबरोबर ती निर्माण झालेली असते, त्यांचा तो स्वभावच झालेला असतो. म्हणजे ज्यांच्यात सत्वगुणाचं आधिक्य आहे त्यांची प्रवृत्ती सत्वगुणाची सात्विक अशी होते. आता त्या 3 श्रद्धा कोणत्या ते सांगताय. सात्विकी राजसी च एव तामसी च इति ताम शृणु. इथे फक्त एवढंच सांगितलं भगवंतानी की प्रत्येक देहधारीमध्ये
तीन प्रकारच्यापैकी कोणती तरी श्रद्धा असते. इतकंच नव्हे तर तिन्ही श्रद्धा असतात, पण कमी जास्ती प्रमाणात असतात. पण श्रद्धारहित माणूस नसतो. सात्विकी, राजसी, तामसी अशा तीन प्रकारच्या श्रद्धा आहे. कारण ज्या प्रकृतीपासून हे देही निर्माण झालेले आहेत ती प्रकृती त्रिगुणात्मक आहे. म्हणून प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये ही तीन प्रकारची श्रद्धा असते. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत, श्रद्धामयोऽयं पुरुषा यो यत् श्रद्धस्य एव सा. आता ही जी श्रद्धा आहे, सर्वस्य श्रद्धा भवती, आणि श्रद्धामया अयम पुरुष, हा प्रत्येक पुरुष इथं अर्थ घ्यायचा आहे. केवळ नर अशा अर्थी नाही, तर प्रत्येक व्यक्तिमात्र काय आहे की श्रद्धामयच आहे, श्रद्धेरहित कोणी नाही. मग ही श्रद्धा कशी असते तर सत्वानुरूपा, सत्वाप्रमाणे म्हणजे त्याच्या प्रकृती स्वभावाप्रमाणे. त्याच्या स्वभावामध्ये सत्वगुण अधिक आहे, रजोगुण अधिक आहे का तमोगुण अधिक आहे, त्याप्रमाणे त्याची प्रवृत्ती म्हणजे स्वभाव असतो आणि त्या स्वभावाप्रमाणे त्याच्या कार्याला प्रेरणा मिळत असते. तर सत्वानुरूपा सत्व अनुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत, श्रद्धामयः अयं पुरुषः यो यत् श्रद्धा स एव सा. ज्याची श्रद्धा जशी असेल त्या प्रकारचा तो पुरुष असतो. आता हे जे तीन प्रकारच्या श्रद्धायुक्त माणसं आहेत ते पूजा कशाची करतात. कारण जशी श्रद्धा आहे, सात्विक, राजस, तामस ज्या प्रकारची असेल त्या प्रकारचंच कार्य मनुष्य करत असतो. म्हणजे त्याच्या कार्यावरनं, त्याच्या कृतीवरनं, त्याच्या व्यवहारावरनं आपल्याला त्याची श्रद्धा कोणती आहे ती कळून येते. म्हणून भगवंत सांगताय की यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसाः, प्रेतान भूत गणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. सात्विका जनाः, सात्विक लोक काय करतात, यजन्ते देवान, ते देवाची उपासना करतात. कारण देव हे काय आहे की ईश्वरी सत्ता असलेली आहे आणि सात्विक प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यामध्ये जरी रजोगुण असेल तरी पुन्हा मूलतः ते सात्विक प्रवृत्तीचे आहे. त्यामुळे ज्याची सात्विकी प्रवृत्ती आहे तो अर्थातच देवाची भक्ती करतो. आणि यक्ष रक्षांसी राजसाः, यक्ष आणि राक्षसांची पूजा, उपासना, भक्ती हे राजसी लोक करतात. कारण त्यांना काहीतरी कामना ठेवून करायची असते. आणि जे तामसी वृत्तीचे लोक आहेत ते देवांची पूजा करत नाहीत, यक्ष राक्षसांची करत नाही, तर ते करतात प्रेतान भूतगणांश्चान्ये, प्रेतांची पूजा करतात. म्हणजेच काय करतात की भूतगण आणि प्रेत यांची पूजा कशासाठी होते तर विशेषतः ज्याला आपण काळी विद्या म्हणतो किंवा जारण मारण तंत्र म्हणतो, लोकांना आपल्याकडे ओढून घेणं, वशीकरण विद्या, अशा ज्या विद्या आहेत कुमार्गाला नेणाऱ्या, त्या विद्यांचं जर आपल्याला साध्य करायचे असतील तर त्या विद्या साध्य करण्याकरता अशा प्रकारे प्रेत भूतगण यांची पूजा केली जाते. आणि तामस प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते अशा प्रकारची पूजा करतात. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः, दंभाहंकार संयुक्ताः, कामरागबलान्विताः, कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसा, मां चैवान्त शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चया. आपण 2 श्लोक एकत्र घेतलेत कारण त्याचं क्रियापद दुसऱ्या श्लोकामध्ये आलेलं आहे आणि पहिली सगळी त्याबद्दलची माहिती किंवा विशेषणं आलेली आहे. तर ये जनाः, जे लोक अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते, तपहा, तप करतात, ते अगदी घोर तप करतात. पण कशाची पूजा करतायत, कशाचं तप करतायत, एक जारण मारणाची विद्या मिळावी, म्हणजे असुरी विद्या मिळावी, लोकांना वशीकरण करण्याची विद्या मिळावी, याकरता करतायत. आणि ही पूजा कशी करताय, अशास्त्रविहितं, शास्त्रात जे विहित आहे म्हणजे शास्त्रात जे सांगितलेलं आहे ते म्हणजे नाही, त्याप्रमाणे ते वागत नाहीत आणि आपल्याला वाटेल तशी घोर तपस्या करतात. आता ही तपस्या असली तरीसुद्धा त्याचा हेतू आणि त्याची पद्धती ही चुकीच्या मार्गांची आहे. इतकंच नव्हे तर त्या करणाऱ्या व्यक्तीचं मनसुद्धा कुविचारांनी ग्रासलेलं आहे, तामसी विचारांनी भरलेलं आहे. म्हणून त्याचं वर्णन भगवंत करताय की दंभ अहंकार संयुक्ताः, काम राग बल अन्विताः. आता हे संयुक्त जोडलेत कशानी, दंभ आणि अहंकार.
मी करतो आहे, मी ईश्वर आहे, मी सर्वज्ञानी आहे, अशा प्रकारचा एक अहंकार, इतकंच नव्हे तर दंभ म्हणजे गर्विष्ठपणा त्यांच्यामध्ये आहे. आणि असे हे लोक काम, राग आणि बल यांनी युक्त असतात. काम म्हणजे इच्छा, राग म्हणजे प्रेम, आसक्ती, आणि बल असुरी बल त्यांच्याजवळ आहे. अशा प्रकारच्या सगळ्या दुर्गुणांनी युक्त असे हे लोक शास्त्रार्थ न मानता घोर तप करतात. पण या तपाचा परिणाम काय होतो तर कर्षयंत शरीरस्थम भूतग्राममचेतसः माम चैवांतम शरीरस्थम तान विद्यासुर निश्चया. आता हे जे तप करतात त्यामुळे काय होतं की जे आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, ते पंचमहाभूतांना तर कामाला लावलं जातच ना, कारण त्यांच्या मदतीनेच हे तप चाललेलं आहे. म्हणून मग काय होतं की भूतग्रामम अचेतसा, भूतग्राम म्हणजे आपले जे शरीर आहे ते भूत म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेलं हे ग्राम आहे. मग पंचमहाभूतांचा हा जो ग्राम म्हणजे समूह आहे त्याला हे अचेतसा म्हणजे अज्ञानी लोक काय करतात, शरीरस्थम शरीरात असणारे हे जे पंचमहाभूतांचा समुदाय आहे त्याला कर्षयंत म्हणजे त्याला कष्टवतात, त्याला दुःख देतात, त्यांना पीडा देतात. इतकंच नाही म्हणजे फक्त पंचमहाभूतांनाच पीडा देतात असं नाही, तर माम च एव अंतः शरीरस्थम, शरीरात असणाऱ्या माम म्हणजे मला सुद्धा म्हणजे शरीरांतर्गत असणाऱ्या मला सुद्धा ते कर्षयंतः त्रास देणारे, व्यथा देणारे असे हे जे लोक आहे तान विद्धी असुर निश्चयान, त्या लोकांना तू विद्धी म्हणजे जाण की ते असुर प्रवृत्तीचे आहे असं तू निश्चयाने अगदी ठामपणे तू ते समजून घे. तर अशा प्रकारचे जे लोक घोर तप करताय पण त्यांची प्रवृत्ती वाईट आहे, मनातला हेतू वाईट आहे, इतकंच नव्हे तर शरीरस्थ आत्म्याला जीवालाही त्यामुळे वेदना होते, पंचमहाभूतांनी बनलेल्या या शरीराच्या पंचमहाभूतांच्या ग्रामालाही वेदना होती आहे. असे हे असुरी प्रवृत्तीचे लोक आहेत असं तू जाण. आता हे जे शरीरातून आपली कार्य घडतात ते कार्य घडण्याकरता आपला आहारसुद्धा त्याला कारणीभूत असतो. कारण आपण जे भोजन करतो त्या भोजनामुळे सप्तधातू निर्माण होतात आणि त्यामुळेच प्रत्येक अवयवाला पुष्टी मिळत असते, म्हणजे मनालाही पुष्टी त्यामुळेच मिळत असते. त्यामुळे आपला आहार कसा असावा याचाही विचार गीतेने केलेला आहे. आता आहारच नुसता नाही तर मनुष्य जे यज्ञ करतो, तप करतो, दान करतो ते करण्याचे सुद्धा प्रकार आहेत. म्हणजे वरकरणी क्रिया एकच दिसती की आहारच खाताय, भोजनच करताय, परंतु भोजनात कोणते पदार्थ घेतले आहेत आणि कसे खातायत, ते कशा प्रकारचं अन्न भक्षण करताय या सगळ्यावरून त्यांची प्रवृत्ती आपल्याला कळते. म्हणून त्याचंही वर्णन भगवंत सांगताय. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. आता एकदा त्रिगुणांचं वर्णन भगवंत करायला लागले. जसं श्रद्धेचं वर्णन केलं, त्रिगुणी श्रद्धा कशी आहे तोच विषय पुढे वाढवून भगवंत सांगताय की आहारः तु अपि सर्वस्य त्रिविधा भवति प्रियः. लोकांना आवडणारा, प्रिय असणारा आहारसुद्धा कसा असतो तो सुद्धा 3 प्रकारचा असतो. इतकंच नाही तर यज्ञः तपः तथा दानम तेषां भेदम इमं शृणु. शृणु म्हणजे ऐक. आपण जे यज्ञ करतो, तप करतो किंवा दान देतो ते सुद्धा त्रिविध प्रकारचं असतं. इतका सूक्ष्म विचार भगवंत आता अर्जुनाला सांगतायत की तू ते ऐक. आता पहिल्यांदा आहार 3 प्रकारचा कसा असतो, सात्विक, राजस आणि तामस, त्याचं वर्णन केलंय. आयुष सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरारुद्या आहारा सात्विक प्रियाः. सात्विक प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांची आहाराची आवडही वेगळ्या प्रकारची असते. त्यांचा आहार कसा असतो की तो खालच्या ओळीत दिले रस्याः, रसदार अन्न असतं, कोरडं वृक्ष असं अन्न ते घेणार नाही. स्निग्ध असतं म्हणजे त्याच्यात तुपाचा अंश असतो. स्थिरा, जो आहार घेतल्यावरती त्यांच्या शरीरामध्ये तो स्थिर राहतो. आता हा जो आहार आहे तो घेतल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो आहे ते भगवंत सांगताय की सात्विक लोक जे आहार घेतात तो कसा आहे, आयुः सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना.
विवर्धनाः म्हणजे वाढवणारे. सात्विक आहाराने काय काय वाढतं? आयुः वाढतं, आयुष्य वाढतं. सत्व म्हणजे आपला जो सात्विकता आहे, सात्विक गुण आहे, तो जोपासला जातो, त्याची पुष्टी होते. बल, ताकद येते. आरोग्य म्हणजे रोग निर्माण होत नाहीत, निरोगीपणा मिळतो. त्यामुळे सुख, प्रीती, विवर्धना. त्या आहाराविषयी प्रीती, प्रेम वाटतं. म्हणजे तो आहार आपण घ्यावा, खावा असं वाटतं, कारण त्या आहारामुळे आपल्याला एक मानसिक सुख मिळत असतं. नंतर हा आहार कसा असतो? हे गुण झाले की त्याचा आपल्याला मनोवृत्तीवरती किंवा शरीरावरती होणारा परिणाम झाला. पण हा आहार असतो कसा? तर रसदार जेवण असतं, ते स्निग्ध असतं, स्थिर असतं. स्थिर म्हणजे जे शरीरामध्ये चिरकाल राहतं, म्हणजे शरीरात त्याचं योग्य प्रकारे पोषण होतं. जर तामसी आहार असेल किंवा राजसी असेल तर तो शरीराला पीडादायक होतो आणि तो शरीरातून बाहेर काढला जातो. पण सात्विक आहार हा शरीराचं पोषण करतो, तो हृद्य असतो, म्हणजे तो आपल्याला आनंददायी वाटतो, मनाला आनंद देणारा असतो. असा आहार सात्विक प्रिय. सात्विक वृत्तीचे जे लोक असतात त्यांना प्रिय असणारा हा असा आहार असतो की जो रसदार, स्निग्ध वगैरे आहे आणि ज्यामुळे आयुसत्व, बलारोग्य या सगळ्याची वाढ होत असते. आता राजसी लोकांचा आहार कसा असतो आणि त्या आहाराचा शरीरावर परिणाम काय होतो हे भगवंत सांगतात. कट्वम्ल लवणात्युष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहिनः आहार राजसस्येष्टा दुःख शोकामयप्रदाः. कटू, अम्ल, लवण, अत्युष्ण, तीक्ष्ण, रुक्ष, विदाहिनः हे आहाराचे वैशिष्ट्य गुणधर्म सांगितले. राजसी लोक कोणता आहार खातात? कटू. आपण मराठीमध्ये कटू म्हणजे कडू म्हणतो, पण संस्कृतमध्ये कटूचा अर्थ आहे तिखट. झणझणीत, चमचमीत, चटकदार असं अन्न या राजसी लोकांना आवडतं. कटू, आम्ल, आंबट, लवण, खारट पदार्थ याचा अर्थ काय की सर्वसामान्यांपेक्षा त्यांना ते पदार्थ चमचमीत लागतात. त्यामुळे तिखट, मीठ या सगळ्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं. कटू, आम्ल, लवण, अतिउष्ण म्हणजे जे जिभेला चटका देतील असे अतिशय उष्ण, अगदी गरम असं अन्न ते खातात. म्हणजे गरम अन्न खाऊ नये असं नाही, पण सात्विक लोक जे खातात ते एकदम थंड झालेली खात नाहीत आणि अतिउष्णही खात नाही. जे खाताना आनंद वाटेल, आपल्याला तोंडामध्ये अन्न घातल्यावरती ते खातानाही आनंद वाटेल इतक्या गरम प्रमाणामध्ये ते खातात. पण हे मात्र कसे खातात राजसी लोक? अतिउष्ण, तीक्ष्ण म्हणजे अगदी चमचमीत, झणझणीत म्हणतो असा आहार त्यांचा असतो. आणि वृक्ष, कोरडे पदार्थ त्यांना आवडतात. सात्विक लोकांचं आपण पाहिलं रस्य आहार, रसदार आवडतात. आणि विदाहीनः म्हणजे दाहक येते, ते खाताना काय होतं? जळजळ होते, घशाची जळजळ होईल, तोंडाची आग होईल किंवा पोटात गेल्यावरती सुद्धा ते आतल्या अवयवांना दाहकता निर्माण करतात. आहारा राजसस्य इष्टा म्हणजे आवडते. राजस लोकांचे हा आवडता आहार आहे, पण त्याचा परिणाम काय होतो? दुःख, शोक, अमय प्रदाह म्हणजे प्रकर्षाने देणारे. प्रकर्षाने त्यांच्या शरीरात त्याचा काय परिणाम होतो? दुःख, शोक आणि अमय म्हणजे रोग निर्माण होतात. कारण हे दाहक आहेत, अतिउष्ण आहेत आणि हे सगळं आपल्या शरीरातल्या अवयवांना म्हणजे पचनेंद्रियांना सहन होत नाही आणि त्यामुळे रोग निर्माण होतात. रोग निर्माण झाले की अर्थातच काय होतं की शरीरात कुठेतरी व्यथा, दुःख निर्माण होतं. म्हणजे दुःख निर्माण होतं आणि रोग निर्माण होतात आणि त्यामुळे अर्थात शोक व्यक्त होतो की कशाला मी हे खाल्लं, अशा प्रकारचा शोक, एक प्रकारचा पश्चातापही त्यामुळे व्हायला लागतो. पण राजस लोकांना हे अशा प्रकारचा आहार आवडतो. आता तामसी लोकांचा आहार कसा असतो आणि त्याचा परिणाम काय होतो? यात यामम गतरसम पूती पर्युषितम च यत उच्छिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रिय. आता तामस लोकांना जो आहार आवडतो त्याचे गुण सांगितले, पण त्याचा शरीरावर होणारा परिणाम सांगितला नाहीये, कारण त्याचा शरीरावर काही पुष्टीकारक परिणाम होतच नाही. ते अन्न घेतलं काय आणि ते टाकून दिलं काय शरीराबाहेर, कारण हे कसं असतं, ते शरीराची पोषणद्रव्य वाढवणारं नसतंच. त्यामुळे शरीराची पुष्टी होतच नाही, केवळ पोट भरण्याकरता म्हणून त्यांनी खाल्लं. यात याम म्हणजे प्रहर, यात म्हणजे निघून गेलाय,
प्रहर काही निघून गेले, अन्न शिजवून बराच काळ होऊन गेलेला आहे. यात यामम गतरसम, त्यातला रस निघून गेला आहे, त्यातली चव, त्यातली पौष्टिकता ही निघून गेली आहे. पूती, पूती म्हणजे त्याला आता थोडी दुर्गंधी यायला लागलेली आहे, ते खराब व्हायला लागलेलं आहे. पर्युषितम म्हणजे खूप शिळं झाले, खूप वेळ होऊन गेलेला आहे ते अन्न तयार करून. यत म्हणजे जे, जे यातयामम आहे, गतरसम आहे, पूती आहे, पर्युषितम आहे. आणखीन कसे उच्छिष्टम, उच्छिष्ट म्हणजे उष्ट. काही लोकांची पद्धत काय असते की एका ताटात एकदम 3-4 जणांनी जेवायचं. आता ते जेवताना प्रत्येकाची प्रवृत्ती काय आहे जेवण्याची, त्याची शरीराची स्वच्छता काय आहे याचा विचार केलेला नसतो. त्यामुळे असं कुणाचं उष्ट खाणं किंवा उरले चल बे मी खातो असं म्हणून ते खाणं हे योग्य नाही. अमेध्यम, मेध्य म्हणजे पवित्र आणि अमेध्य म्हणजे अपवित्र. आता अन्न पवित्र आणि अपवित्र म्हणजे काय, तर इथं पवित्र म्हणजे अतिशय शुद्ध पाहिजे. म्हणजे ज्या भांड्यात अन्न शिजवणार, जी व्यक्ती शिजवणार तिची शुद्धता, ज्या जागेत ते शिजवलं जाईल त्या जागेची शुद्धता, हे सगळं पवित्रमध्ये येतं. तर असं कुठेतरी घाण जागी शिजवलेलं, घाण भांड्यामध्ये शिजवलेलं, स्वच्छता नसलेल्या व्यक्तीकडनं शिजवलं गेलं असेल तर ते अर्थातच अपवित्र असतं. पण असंच भोजन तामसी लोकांना प्रिय असतं. अशा प्रकारे भगवंतांनी आहाराचे 3 प्रकार सांगितलेले आहेत आणि याच्या पुढे आता यज्ञ, तप आणि दान याचे सुद्धा सात्विक, राजस आणि तामस असे प्रकार भगवंत सांगणार आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय.